हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण घरातनं निघालो मस्त फ्रेश बिश होऊन निघायला मुंबईला निघायला मध्ये सॅड आहे. ठीक आहे, मेन गोष्ट ना 4-5 दिवस कसे गेले ना समजलं पण नाही देवासोबत. आणि आपण आता पाहिजे मुंबईला. ठीक आहे, मी पहिली पासून इथेच होतो या शाळेमध्ये, नंतर आम्ही मुंबईला आलो शिकायला. ठीक आहे, हे बघा तुम्ही माझ्या शिमग्याचा ब्लॉग तर बघितला असेल. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. ठीक आहे, आणि असंच माझा ब्लॉग बघत जावं, असं सपोर्ट करत जावं मला. थँक्यू, धन्यवाद. ठीक आहे, आता आपण चाललो आहे खेडला. आता इकडनं डायरेक्ट मुंबईला चालत जाणार आपण, व तिकडनं बस पकडणार दापोलीला. मुंबईला दापोलीतनं खेड. मेन गोष्ट आमच्या गावात ना जास्त काय येत नाही, रिक्षा नाही, काय येत नाही. हाय रिक्षा, पण सकाळची 9ची गाडी आहे एस टी. पण मी आता निघालो 10:30 वाजता आपण निघायला मुंबईला. मेन गोष्ट गाड्या सगळ्या फुल येतात म्हणून काय भेटत नाही. मी चालले. ठीक आहे, चला. तुम्ही पाहू शकता आपल्या समोर ना महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे आमच्या खालीच बघा असं चालत ना तर समोर दिसतंय ते मंदिर आहे. हे बघा, दिसलं असेल तुम्हाला. बघा, हा मंदिर आहे. ठीक आहे, पण आता ते मंदिराचे पायापर्यंत जाऊया, दर्शन घेऊया आणि डायरेक्ट आपण मुंबईला रवाना होऊया. ठीक आहे, चला. फायनली आपण आता उंबरल्यामध्ये पोचलो. मी घेतल्या दुधाच्या पॅप्स्या. दुधाच्या पॅप्सीमध्ये एक नंबर. मुंबई पण नाही भेटणार असे पॅप्सी, पण इथे भेटतात. तर आपण 2-3 तास पिऊया मस्त पैकी. ठीक आहे, आपण दापोलीला पोचलेलो आहे मस्तपैकी. आणि आपण आता चाललो इकडे बस स्टॉपला, खेडची बस पकडायला लालपरी. चला, आता आपण एस टी स्टँडला चाललो आहे बस पकडायला. आपण तिकडनं लालपरी पकडू, व तिकडनं खेडला उठू. खेडवरनं आपण डायरेक्ट ट्रेन घ्यायची. ट्रेनने डायरेक्ट दादर स्टेशन. ठीक आहे, चला आपण चाललो आता. मेन गोष्ट, चेहरा एवढा घामाटला आहे ना, पूर्ण ऑइली झाला आहे ना, काय सांगू तुम्हाला. पुन्हा थकलो गेलो आहे. तर आपण चाललो आता. शकता दापोली बस स्टॉप सकाळचा. फायनली आपली खेळ बस लागलेली आहे एस टी. आपण चाललो आतमध्ये. आपण आता बसलो मस्त एस टीमध्ये, म्हणजे लाल डब्यामध्ये बसलो आम्ही. आपण आता ड्रायव्हरच्या बाजूला बसलो आहे बघा. फुल इमेज काढूया मस्तपैकी. समोर दापोली खेळ. आपल्यासोबत ना एक चिमुकला बसले. त्या विषयी तू कुठे आणले? कुठे आणलाय तू? नवानगर. मग आता या शिमग्याला पण मजा केली की नाही तू? किती केली? तुला असतो आहे का माझ्याशी कॅमेऱ्यात बोलायला? का नाही बोलला? पहिल्यांदा बोलतो. मग इकडे बघते. इकडे का बघतो कॅमेऱ्यामध्ये? भाऊ पण आता लास्ट कॅमेरामध्ये फर्स्ट टाइम होतो कॅमेरावरच्या समोर आलोय. ठीक आहे, आपल्या आता काका आले ड्रायव्हर काका. आपण चाललोय मस्त. ठीक आहे,
आपण आता खेडला पोचलो आहे. तर आपण इथं चाललो रेल्वे स्टेशनला मस्तपैकी. ठीक आहे बघा, अरे पुन्हा आहे बस स्टॉप आहे. खूप मस्तपैकी तर मग जाऊया मस्त वडापाव खायला. इकडे स्पेशल कुठं आहे ते. आता आपण वडापावच्या गाडीचे चाललो आहे खाऊया. बघा समोर आहे वडापाव घेतले खायला. मस्त गरम गरम आहे. फायनली आपण आता नाश्ता विषय झाला मस्तपैकी. तर आपण चालले रेल्वे स्टेशनला. तर आपण झालो ट्रेनने. चला आता तिकीट काढू प्लॅटफॉर्म तिकीट. मग आपण जाऊ डायरेक्ट ट्रेन बसून डायरेक्ट दादर. ठीक आहे. फायनली आपण आता खेड स्टेशनला आलो आहे बघा खेड. आणि आता आपण मांडवी एक्सप्रेस त्याची आता वाट बघतोय आपण. हो किती तासात येते ती डायरेक्ट आहे. 4 वाजता ट्रेन आहे. मला आता ते वाजले 3 म्हणजे 1 तासाची ट्रेन आहे. तसं आपण बसूया. आपले ब्लॉग आहेत ते आपण एडिट करूया. ठीक आहे चला. फायनली आपल्यासमोर आता ट्रेन आली 1 तासानंतर. वाट बघून आता आपला प्रवास इतके संपत आहे. थोड्या मिनटं आपण दादरला पोचू आपण टाकू. ठीक आहे. हे बघा मांडवी. एवढी गर्दी आहे ना, काय गर्दी आहे. 6ची ट्रेन आहे. एवढी गर्दी आहे ना बोलू शकत नाही. फायनली आपण आता दादर स्टेशनला पोचलो आहे. एवढी गर्दी होती ना, मरणाची गर्दी होती. तर आपण चाललो घरी. ठीक आहे. आपण हा ब्लॉग इथे एंड करू. टाटा सी यू. जास्तीत जास्त सपोर्ट टाकू मला. ठीक आहे टाटा.